अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात आहे. अहमदनगर. आय लव्ह यू ऑल. थँक्यू. ओके ओके. असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो? नाकावर बसून कान पकडतो. चष्मा. प्रश्न असा आहे की दिशा. थँक्स गाईस. ओके. प्रश्न असा आहे की उत्तर काय? दिशा. थँक्स. म्हणजे हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरोघरी मातीच्या चुले ही तुमच्या आवडत्या सगळ्यांची मालिका आहे आणि या मालिकेत ना एक वेगळा ट्विस्ट आलाय. तो ट्विस्ट काय आहे आपण त्या कलाकारांकडून जाणून घेऊ. सगळे माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त. म्हणजे आता मी बोलते की शाळेत असल्यासारखं ना. कसं जी तुम्ही स्पर्धा खेळताय ना तशीच मी एक छोटीशी स्पर्धा तुमच्यात लावते. सो आपण कपल नुसार उभे राहूयात. ओके. वा. आता या कोडी आहेत. कोण पहिले उत्तर देतात ते सांगा. अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवू नये? एक मिनिट, आम्हाला उत्तर येत असेल तर हात वर करायचं. हो हो हो. येस येस येस. कशाला पटकन पटकन बोला. ज्याला येतं ते बोलेल. अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते? रंगाने काळी आहे, ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही. वा. 7 अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात आहे. अहमदनगर. आय लव्ह यू ऑल. थँक्यू. ओके ओके. 5 अक्षराचा एक पदार्थ पहिल्या त्यांनी मोबाईल मध्ये बघितलं. मी लांब उभी राहते. पाटील बुवा राम राम, दाढी मिशी लांब लांब. आता सांगा. पाटील बुवा राम राम, दाढी मिशी. व्हेरी गुड. ऐश्वर्या. असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो? नाकावर बसून कान पकडतो. चष्मा. आता मी तुला त्या दिवशी सांगितलं. गुळ खोबऱ्याचं सारण, पांघरून पांढरा शेला, नाही. खूप छान छान. प्रश्न असा आहे की दिशा. थँक्स गाईस. ओके. प्रश्न असा आहे की उत्तर काय? दिशा. थँक्स. म्हणजे दिशा. प्रश्न असा आहे की उत्तर काय? उत्तर दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम. काय? दिशा आहे म्हणजे उत्तर काय? तिने प्रश्न काय विचारला? प्रश्न असा आहे की उत्तर काय? दिशा दक्षिण म्हणजे अच्छा. आता एक शेवटचं विचारते. असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणं म्हणतात आणि सुरुवात करतात? गाणं म्हणतात आणि सुरुवात करतात. केक केक. चला आता तुमच्यातच तुम्ही सांगाल काय कोडी अशी? कोडी. उदयला खूप येतात. हो मी मगासपासून बघते. उत्तर देतोय धड धड धड. बर. शब्द विचार. शुद्ध मराठी शब्द विचार. नाही ते कोड ऑर्डरला घातलेला. हा तशी बरीच आहेत. बर मला सांग. चारातून 4 वजा केले तर 2 उरतात. कसं? 4तून 4 वजा केले तर 2 उरतात. कसं? 4तून 4 मला माहितीये तेवढं 0 होतं. चला आता इकडे पण तुला विचारलाय. प्रेक्षक रागावतील. तू उत्तर दे. आता याचं उत्तर उदयच देणार आहे. सांगू? चुकून. बरं आता एक चांगलं कुठं घालतो. एक मोठा खड्डा आहे. ओके. भला मोठा. ओके. हा तुझं होते. तर म्हणजे साधारण 15-20 फूट खोल आणि एक जंगलात येतो. हत्ती जाता जाता त्या खड्ड्यात, त्याच्यात पाणी आहे भरपूर, त्यामुळे हत्ती जाता जाता त्या खड्ड्यात पडतो. नाही आणि त्या खोल खड्ड्यातून सुद्धा तो एवढा वजनदार हत्ती बाहेर येतो. तो कसा बाहेर येतो? चढून. हा चढून. सांगू? सांग काय सांग. एक मिनिट सांग. परत सांग. मोठा खड्डा आहे, खूप खोल आहे, त्याच्यात पाणी आहे. एक हत्ती नजर चुकीने पडतो पण एवढा वजनदार हत्ती बाहेर कसा येतो? कसं? तुला विचारलं. तुला विचारलं. माझ्या बाजूने आहेत सगळे.
मला आलंय, मला माहित नाहीये. माझ्या बाजूने आहेत काही जण. येतं का बघूया. तू guess कर, आम्हाला आम्ही उत्तर ना एकत्र देऊ. ओके, एक मोठा खड्डा आहे, त्यात हत्ती पडतो आणि तो खूप कष्टाने बाहेर येतो कसा. खड्ड्यात लवकर झालं 1 2 3 ओला. भिजून खूप छान. आता एक मी घालू. मुकुट माझ्या डोक्यावर आहे, मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा झगा माझ्या अंगावर आहे, मला का. येस येस येस. अजून हवंय. लोक म्हणतात खाण्यासाठी मला विकत घेतात, लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, पण ते मला कधीच खात नाही. ओळखा पाहू मी कोण. प्लेट. चला, सगळ्या प्रश्नांची उत्तर आलीत. आता जिंकलो कोण आहे? आणि मी हारली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.